स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले आहात. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. महिला संरक्षण कायदा. महिला संरक्षण कायद्याबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. आपण बातम्यांमध्ये पाहिल्याप्रमाणे महिलांना बऱ्याचदा अन्यायकारक आणि असमान वागणूक दिली जाते. राजकारणात आणि समाजात समान हक्कांसाठी ते लढा देत आहेत. कारण लोकांना त्यांच्या समस्यांची जाणीव नसते आणि कायद्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही. तुम्ही कधी बालविवाहाबद्दल ऐकले आहे का? तुम्ही महिला आणि मुलींना त्रास, इजा होताना पाहिलं आहे का? घरगुती हिंसाचार ही एक समस्या आहे जी दररोज बऱ्याच स्त्रियांना प्रभावित करते. हा हिंसाचार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो? स्त्रियांना संरक्षण देणाऱ्या कायद्याबद्दल बरेच लोक अनभिज्ञ असतात आणि पीडितांना मदत कशी घ्यावी हे माहीत नसते. महिला आणि मुलांसाठी प्रभावी असलेल्या कायद्यांची चर्चा करूया. शिकण्याचा परिणाम. मुलांचे हक्क. बालविवाह प्रतिबंधक कायदा. अनैतिक तस्करी. हुंडाबंदी कायदा. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण. लैंगिक अत्याचार आणि छळ. लोक अदालत. कीवर्ड: तस्करी, बेकायदेशीर गोष्टींचा व्यवहार किंवा व्यापार. छळ, जाणून बुजून एखाद्याला प्रचंड शारीरिक किंवा मानसिक त्रास देणे. स्वयंसेवी संस्था. स्वयंसेवी संस्था. प्रलोभन, एखाद्याला काहीतरी करायला प्रवृत्त करणे. अध्यादेश, एक अधिकृत आदेश. बालकांचे हक्क. 18 वर्षाखालील सर्व मुले त्यांच्या लिंगाची पर्वा न करता मुले मानली जातात. सरकारने त्यांच्या हक्काचे रक्षण केले पाहिजे, ज्यात त्यांच्या आई-वडिलांसोबत राहण्याच्या आणि राहण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. मुलांना माध्यमांद्वारे जगाबद्दल जाणून घेण्याचा आणि हिंसेच्या कृत्यांपासून संरक्षण करण्याचा अधिकार आहे. अपंग मुलांना विशेष काळजी घेण्याचा अधिकार आहे.
सर्व मुलांना उत्तम आरोग्य सेवा, आपली भाषा आणि धर्म वापरण्याचा, खेळण्याचाही अधिकार आहे. शिक्षण किंवा वैद्यकीय सुविधा घेताना मुलांचे नुकसान होता कामा नये. उपेक्षा किंवा त्रास झाल्यास मुलांना मदत मिळण्याचा अधिकार आहे. युनो चाइल्ड राईट्स चार्टरबाबत सर्वांना जागरूक केले पाहिजे आणि सरकारने त्याबद्दल लोकांना शिक्षित केले पाहिजे. बालविवाह प्रतिबंधक कायदा. बालविवाह कायद्यानुसार 21 वर्षाखालील पुरुषांच्या बाबतीत किंवा 18 वर्षाखालील स्त्रियांच्या बाबतीत कोणालाही लग्न करण्यास भाग पाडता येणार नाही. या वयोगटाखालील व्यक्तींना मुले मानले जाते आणि जेव्हा मूल लग्नाच्या कृत्यात सामील होतो तेव्हा ते बालविवाह मानले जाते. जर 21 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीने 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीशी लग्न केले तर त्याला 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 1,00,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. हीच शिक्षा बालविवाहात मदत करणार यांना लागू होते. जर लग्न रद्द झाले तर मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत किंवा योग्य वयात लग्न होईपर्यंत तिला आधार द्यावा. ज्या मुलांचे लग्न रद्द झाले आहे अशा मुलांना सरकार मदत करेल. अशा विवाहित मिळालेला हुंडा किंवा भेटवस्तू परत कराव्या लागतात. बालविवाहाचे दुष्परिणाम. पौगंडावस्थेतील गर्भधारणा, मानवी तस्करी, मुलींची विक्री आणि बळजबरीने होणारे विवाह यामुळे भविष्यात गर्भपात आणि आरोग्याच्या असंख्य समस्या उद्भवू शकतात. बालकांवरील लैंगिक अत्याचार, छळ आणि पोर्नोग्राफी रोखणे हे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायद्याचे उद्दिष्ट आहे. अशा प्रकारांच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालये स्थापन केली जातात आणि मुलाच्या कल्याणाला प्राधान्य दिले जाते. मुलांना बेकायदेशीर लैंगिक क्रियाकलाप, व्यवसाय किंवा पोर्नोग्राफीसाठी प्रवृत्त करण्यास कायद्याने बंदी घातली आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 आणि दुरुस्ती 2006. नोकरी, चांगले भविष्य किंवा चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष दाखवून मुली आणि महिलांना फसवले जाते. नंतर शहरामध्ये नेऊन लैंगिक शोषणासाठी विकले जाते.
त्यांना त्यांच्या अपहरणकर्त्यांचे आदेश पाळण्यास भाग पाडण्यासाठी त्यांचा छळ केला जाऊ शकतो किंवा त्यांना इजा केली जाऊ शकते. हे बेकायदेशीर आहे, अगदी ज्या प्रकरणांमध्ये मुलींनी ते मान्य केले असावे. लैंगिक अत्याचार. बळजबरीने वेश्याव्यवसाय. सामाजिक आणि धार्मिक वेश्याव्यवसाय. कामुक लेखन वाचणे आणि अश्लील चित्रे पाहणे. कायद्यांच्या विरोधात कारवाया. मुलांची वाहतूक करणे किंवा मारहाण करणे आणि त्यांना भीक मागण्यास भाग पाडणे, विशेषतः अपंगांना, हे कायद्याच्या विरोधात आहे. शिवाय शरीराचे अवयव काढून नफ्यासाठी विकणे बेकायदेशीर आहे. काही वेळा मुलांना अंमली पदार्थाच्या विक्रीत ढकलले जाते, जे देखील बेकायदेशीर कृत्य आहे. मजूर. मुलांना फुकट काम करायला लावलं गेलं. अन्न वस्त्राच्या मूलभूत सोयी सुविधांचा अभाव होता. त्यांच्याशी गैरवर्तन केलं जात होतं. शेत मजुरांचे त्यांच्या मालकांनी शोषण केले. बांधकाम मजुरांना कमी पगार दिला जात होता आणि त्यांना वाईट जेवण दिले जात होते. दुःखद आनंद. मौजमजेसाठी मुलांना बांधून ठेवणे किंवा त्यांचा छळ करणे. सहमतीशिवाय लग्न किंवा दत्तक घेणे अन्यायकारक आहे. एखाद्याला इजा होत असल्यास पोलीस किंवा स्वयंसेवी संस्थांना मदतीसाठी विचारा. सेक्स वर्क बेकायदेशीर असून पीडितांना कायदेशीर संरक्षण आहे. वेश्यालय मालक तुरुंगात जाऊन दंड भरू शकतात. वेश्या व्यवसायासाठी खोली भाड्याने घेणे बेकायदेशीर आहे. लैंगिक अत्याचार बेकायदेशीर आहे. पीडितांना वैद्यकीय मदत मिळू शकते आणि न्यायाधीशांकडे तक्रार करता येते. महिला पोलीस किंवा स्वयंसेवी संस्थांनी पीडितांना मदत करावी. बालसदनात बालकांचे संरक्षण करण्यात येणार आहे. सरकार बाल तस्करांना शिक्षा करेल. संभाव्य बाल अत्याचार करणाऱ्यांची पोलीस परवानगीशिवाय चौकशी करू शकतात. हुंडाबंदी कायदा 1961. हुंडा देणे, घेणे किंवा पाठिंबा देणे कायद्याच्या विरोधात आहे.
असे केल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 15,000 रुपये दंड होऊ शकतो. लग्नानंतर वधूंना इजा पोहोचवणे किंवा त्यांचा छळ करणे कायदेशीर आहे. आई वडील लग्नाची भेटवस्तू देऊ शकतात, पण कायदा आणि सांस्कृतिक परंपरेचे पालन करणे आवश्यक आहे. गैरवर्तन झाल्यास कुटुंबीय पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करू शकतात. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण. संविधानाने नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. महिलांची गैरवर्तन किंवा लाज बाळगू नये. जागतिक स्तरावर महिलांवरील हिंसाचार ही मोठी समस्या आहे. महिलांच्या मदतीसाठी कायदे अस्तित्वात आहेत, पण त्यांची बजावणी करण्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करायला हवेत. महिलांवरील हिंसाचार थांबविण्यासाठी भारत आणि इतर देश प्रयत्नशील आहेत. महत्त्वाचे ठराव. लग्न आणि कौटुंबिक बाबींमध्ये महिलांना अन्यायकारक वागणूक देणे सरकारने बंद केले पाहिजे. कौटुंबिक मालमत्तेच्या बाबतीत आणि तिचे व्यवस्थापन करताना स्त्री पुरुषांना समान अधिकार असायला हवेत. बीजिंग जाहीरनामा आणि कृती कार्यक्रम खालील गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. महिलांवरील हिंसा हे स्त्री पुरुष विषमतेचे मोठे कारण आहे. स्त्रियांना अनेकदा घरात हिंसाचाराचा सामना करावा लागतो, पण ते थांबवणं कठीण असतं. सरकारने अत्याचार करण्याची ओळख पटवून त्यांना शिक्षा करावी आणि महिलांसाठी कायदेशीर मदत आणि सुरक्षिततेची माहिती पुरवावी. कौटुंबिक हिंसाचाराचा परिणाम सर्वच कुटुंबावर होतो. कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकार. कौटुंबिक हिंसाचारात लैंगिक, शारीरिक, शाब्दिक, भावनिक, मानसिक किंवा आर्थिक शोषणाचा समावेश आहे. पीडित फोन, ईमेल किंवा वैयक्तिकरित्या पोलीस किंवा दंडाधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात. हिंसाचाराच्या भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्यातील शक्यतांसाठी तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात. पीडितांनी वैद्यकीय मदत घ्यावी आणि अधिकाऱ्यांना कळवावे. लैंगिक अत्याचार आणि छळ. लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केली आहे. राष्ट्रपतींनी अध्यादेश काढला आहे. 3 एप्रिल 2013 रोजी निर्भया कायदा संमत करण्यात आला.
आरोपीला 20 वर्षाची शिक्षा होऊ शकते. अशा तक्रारी हाताळण्यासाठी महिला पोलिसांची नेमणूक केली जाते. पीडितांना नको असेल तर एकट्याने पोलिसांना भेटण्याची गरज नाही. हल्लेखोराचा मृत्यू झाल्यास कोणतीही शिक्षा देता येणार नाही. चाचणी दरम्यान पुरावा म्हणून व्हिडिओला परवानगी दिली जाते. लोक अदालत. लोक अदालत हे भारतातील एक न्यायालय आहे जे गरिबांना विनामूल्य कायदेशीर मदत करते. त्यातून सर्वांना न्याय मिळतो. न्यायालयीन मदतीसाठी कोण पात्र आहे? आपण उपेक्षित नागरिक, पीडित किंवा कमी उत्पन्न कमावणारे असल्यास आपल्याला कायदेशीर मदत मिळू शकते. आपण स्थानिक न्यायालयात मदतीसाठी अर्ज करू शकता. न्यायालयीन सहाय्याच्या पद्धती. वकील विनामूल्य सल्ला देऊ शकतात आणि न्यायालयात बाजू मांडू शकतात. न्यायालयाचे खर्च भागवतात आणि विनामूल्य निर्णय देतात. प्रतिष्ठेसाठी मानवी हक्क महत्त्वाचे आहेत. निष्कर्ष. मानवी समाजाच्या निर्मितीपासून स्त्रियांची नेहमीच महत्त्वाची भूमिका राहिली आहे आणि त्यांना नेहमीच देवी म्हणून सन्मानित केले गेले आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत जगभरात महिलांवरील हिंसाचार आणि गुन्हे अनेक प्रकारे वाढताना दिसत आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब असून महिलांवरील गुन्ह्यांची वाढ ही संपूर्ण मानव जातीसाठी लाजिरवाणी बाब आहे.